अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना आलिशान गाड्यांचं वाटप केलं जाणार आहे आणि यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय। तर अजून पक्ष घोषित झालेला नाहीये, मग इतक्या अफाट गाड्या आल्या कुठून आणि कुठून घेतल्या, पैसा कुठून आला, कुणी देणग्या दिल्या आणि आता ईडी, एसीबी आणि ईसीनं डोळे मिटून घेतलेत का असे सवाल त्यांनी केले। दरम्यान अंजली दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित पण झाला नाहीये त्या पक्षानं इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या, पैसा कुठून आला, इतक्या देणग्या नेमक्या कुणी दिल्या, आता ईडी, एसीबी आणि ईसीनं डोळे मिटून घेतलेत का असा सवाल अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे केलाय। शिवाय हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे आहेत असं सुद्धा अंजली दमानिया यांनी ट्विट करत विचारलंय। तर कुठून येतात एवढ्याल्या गाड्या, सामान्य माणसाला एक गाडी घेताना देखील नाके न होतं असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं।